सह्याद्री सांगतो ग आई गाथा शौर्याची, सह्याद्री सांगतो ग आई गाथा शौर्याची, कृष्ण कोयना गाती गाणी तुझ्याच कीर्तीची, स्वराज्य जननी माय जिजाऊ तुझा करारी बाणा, लीन सदा ग तुझ्याच चरणी साऱ्याच्या माना, जिजाई मानाचा मुजरा, आई घे मानाचा मुजरा. पण हे स्वराज्य स्थापने पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न जे आहे ते स्वप्न कोणाचं होतं तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं होतं. म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की आपलं हिंदवी अशा पद्धतीचं स्वराज्य व्हावं की ज्याच्यामध्ये त्या स्वराज्यामध्ये जे काही स्वराज्यामध्ये असणारं जी काही जनता असेल या जनतेचं राज्य असावं. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाशी परस्परा जिजाऊ ठाई होते. रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपले लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. आपले पुत्र शिवभाला लहानपणापासून शौर्याचे पराक्रमाचे कथा सांगून घडवले. जिजाऊंच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले. अन्याय करत राजवटीविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा वेळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने मी बालशिव बंधावयाचे 12वे वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या साह्याने आणि शिवगांच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली. एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्याची स्थापना झाली, रयत सुखाने जगू लागली. पण माझ्या या शिवभावर या स्वराज्यावर संकटेही अनेक आली. अफजल खान, शाहिस्ते खान, पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संकटांवर माझा मुलूक सोडून उरला. माझा शिवबा छत्रपती झाला. मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते, आपणही आपल्या मुलांवर शिवबांसारखे संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा. जगदंब जगदंब. जिजाऊ 3 शब्द जे आहेत पहा. जिजाऊ, जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती आणि वो म्हणजे ऊर्जा. आता तुम्ही म्हणाल ही ऊर्जा ही कशी मिळते आपल्याला. तुम्ही शिवजयंती साजरी करता तेव्हा काय म्हणता हो तुम्ही, एक 2 शब्द आहेत पहा, किती ऊर्जा येते बघा. कोणते शब्द आहेत 2. जसं महात्मा गांधी करेंगे व मरेंगे म्हणतात तसं 2 शब्द आहेत बघा. आठवत आहे तुम्हाला. पहिला सांगितलं तर तुम्हाला दुसरा आठवेल. सांगू पहिला, जय भवानी. किती सोपं आहे. हा जेव्हा आपण जय भवानी जय शिवाजी जसं पुल्लिंग शरीरामध्ये आल्यानंतर तुमच्या पुढं हत्ती होते कोणी होते पहा. त्या काळामध्ये 6 नोव्हेंबर 1659ला किती मोठा धिप्पाड त्या ठिकाणी अफजल खान आलेला होता पहा. आणि फक्त बुद्धीचातुर्याच्या जोड्यावर आपल्या सवंगड्याच्या विश्वासावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याला सुरुवात केली.